श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी. प्रकाश केले जी आम्हासी, गुरुपीठ आद्यंत. त्रिमूर्ती अवतार होऊन आपण, तीर्थे करावया किंकारण. विशेष काय असे गोकर्ण, म्हणून गेले तया स्थाना. तीर्थे असती अपरंपार, समस्त सांडुनी प्रीतिकर. कैसा पावला दत्तात्रय अवतार, श्रीपाद श्रिया वल्लभ. विस्तारोणी आपणासी, सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागतसे चरणांसी, नामधारक प्रीती करे. ऐकोनी नामधारकाचे वचन, संतोष झाला सिद्ध आपण. सांगतसे विस्तारोन, गुरुचरित्र परियेसा. ऐक शिष्या शिखामणी, तुवा पुशिले जे का प्रश्नी. संतोष झाला अंतःकरणी, सांगतो चरित्र श्री गुरूंचे. तुझ करिता गा आम्हासी, लाभ झाला असमसाही. गुरुचरित्र सांगावयासी, उत्कंठा मानसी होतसे. म्हणती त्रयमूर्ती अवतरोन, तीर्थे हिंडती केवी आपण. विशेष पातला गोकर्णा, म्हणून पुससी आम्हासी. दत्तात्रये देव जाण, तीर्थे हिंडे याची कारणे. भक्तजना दीक्षा करणे, उपदेशितसे हितार्थ. विशेष तीर्थ आपुले स्थान, गोकर्णी असे शंकरापण. याची कारणे निर्गुण, त्रैमूर्ती वसती तये स्थानी. गोकर्णीचे महात्म्य, सांगता असे अनुपम्य. एकचित्त करुणी नेम, ऐक शिष्या नामधारका. त्या तीर्थाचे आद्यंत, सांगेन तुझ विस्तारत. जे जे वरू लाधले असत, अपूर्व ऐसे ऐकावया. महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका. आख्यान असे विशेषा, लंबोदरे प्रतिष्ठिले. शिष्य म्हणे सिद्धासी, तीर्थ महिमा वानिसी. विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले कैसी, विस्तारोनी सांग मज. ऐसे शिष्य विनवित, ऐकोनी बहु संतोषत. निरोपितसे आद्यंत, महाबळेश्वर लिंगचरित्र. पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या, नाम तियेचे कैकया. ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सार्वकाळी. नित्य करी लिंग पूजन, पूजे विणे नेघे अन्न. ऐसे क्रमिता एक दिन, न मिळे लिंग पूजेसी. व्रतभंग होईल म्हणोनी, मृत्तिकालिंग करूनी. पूजित होती संतोषोनी, भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अतिक्रूर, नामतया दशशीर. आला तेथे वेगवक्त्र, माता दर्शन करावया. नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करीसी. सांगतसे विस्तारेसी, पूजिते लिंग मृत्तिकेचे. रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणवीसी. मृत्तिकेचे लिंग पूजिसी, अभाग्य आपुले म्हणतसे. मागुती म्हणे तियेसी, पूजिल्या फळे कायसी. कैकया सांगे पुत्रासी, कैलासपद पाविजे. रावण म्हणे मातेसी, कैलास आणुनी तुझपाशी. दिल्हे तरी होय कैसी, कावो करीतेसी सायास. ऐसे म्हणतसे रावण, माते सवे करी आपण. आणि नौमा रमण, कैलासासहित लंकेसी. पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी, मृत्तिकालिंग असे कायसी. म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगे निशाचर. पावला त्वरित शिवपुरासी, शुभ्र पर्वत रम्यासी. धरो निहालवी क्रोधेसी, वीसबाहू भुजाबळे. आंदोळले कैलास भुवन, उपटीतसे तो रावण. दाही शिरे टेकुन, उचलीन म्हणे उल्हासे. शिर लावुनी पर्वतासी, कर टेकुन मांडीसी. उचलिता झाला त्राणेसी, पाताळ सप्त आंदोळले. फडा चुकवी शेष आपण, कुर्म भ्याला कापोन. भयचकित देवगण, अमरपुर कापतसे. कंपायमान स्वर्गभुवन, सत्यलोकादी विष्णुभुवन.
मेरू पडत असे गडबडोन, म्हणती प्रळय मांडला. कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापून. भयचकित गिरिजा आपण होऊन गेली शिवापाशी. पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी. आंदोळतसे भारेसी, पडो पहाते निर्धारी. नगरात झाला आकांत, बैसलेत तुम्ही सावचित्त. करावा तुम्ही प्रतिकार त्वरित, म्हणून चरणी लागली. ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी. रावण भक्त माझा परियेसी, खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी, विनवी गिरिजा नमोनी. रक्ष रक्ष गा शूलपाणी, राखे समस्त देवगणा. ऐकोनी उमेची विनंती, शंकरेचे पिले वामहस्ती. 10 शिरे भुजाविसासहित, शिरकला संधी गिरीत. चिंता करी मनी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारित. ध्यातसे स्तोत्र आपण, शरणागता रक्ष म्हणोनी. त्राही त्राही पिनाक पाणी, जगत रक्षा शिरोमणी. शरणालो तुझे चरणी, मरण कैचे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती, ऐकोनी त्याची विनंती. चेपिले होते वामहस्ती, काढिले त्वरित कृपेने. सुटला तेथून लंकेश्वर, स्तोत्र करीतसे अपार. शिरछेदुने धरले करी, तंतू लाविले निजंत्रे. वेदसहस्र एकवटुनी, वर्णक्रमादी विस्तारोनी. सामवेद अतिगायनी, समस्त रागे गातसे. गणरस स्वरयुक्त, गायन करी लंकानाथ. त्यांची नामे विख्यात, सांगेन ऐका एकचित्ते. 8 गणे प्रख्यात, उच्चारितसे लंकानाथ. म गणं ब्राह्मणं विख्यात, न गण क्षत्रिय विनयेसी. भ गण वैश्य ध्यानेसी, य गण शूद्र वंश परियेसी. ज गण दैत्य कुळेसी, र गण प्रेत राक्षस तगण. स गण तुरंग रूपेसी, 8 गण परियेसी. विस्तारित गायनेसी, लंकापती रावण. गायन करीत नवरसेसी, नावे सांगेन परियेसी. शांत भयानक अद्भुतेसी, शृंगार हास्य करुण रसे. रौद्रवीर बिभत्सेसी, गायन करी अति उल्हासी. वीणा वाजवी सप्तस्वरेसी, ध्यानपूर्वक विधीसी. जंबुद्वीप वासजासी, षडज स्वर नाम परियेसी. कंठीहून उपजजासी, मयूरस्वरे आलापित. उत्तमयाती उपजत्यासी, गिर्वाणकुळी ब्रह्मवंशी. पद्मपत्र वर्णपरियेसी, वह्नी देवता शृंगार रसे. द्वितीय स्वर ऋषभासी, जन्मप्लक्ष द्वीपासी. उपज हृदय स्थानेसी, चाषश्वर ऋषिकुळ. प्रख्यात जन्म क्षत्रिय वंशी, विराजवर्ण यमदेवतेसी. क्रीडा अद्भुत रस ऐसी, वीणा वाजवी रावण. तृतीय स्वर गांधारेसी, गायन करी लंकाधीशी. कुशद्वीप वासजासी, नासिकास्थान अवधारा. अजस्वर आलापत्यासी, गिर्वाणकुळ वैश्यवंशी. सुवर्णवर्ण कांतीसी, चंद्रदेवता अद्भुत रसे. मध्यम स्वर चातुर्थक, क्रौंचद्वीप वास ऐक. उरस्थान उच्चारी सुखे, क्रौंचस्वरे आलापित. गिर्वाणकुळ ब्रह्मवंश, कुंदवर्ण रूप सुरस. ध्यान करी लंकाधीश, लक्ष्मीदेवता करुणारसे. शाल्मली द्वीप भूमीसी, जन्म पंचम स्वरासी. कंठीहून उपजनादासी, कोकिळास्वरे गातसे. ध्यान करी त्या स्वरासी, उपज झाला पितृवंशी. कृष्णवर्ण रूप त्यासी, गणनाथ देव हास्यरसे. श्वेतद्वीप जन्मख्यात, स्वर असे नाम दैवत. ललाटस्थान नादव्यक्त, दुर्धर स्वरे आलापी देखा. ऋषी कुळी वंश उत्तम वंशी, जन्म आहे ध्यानेसी. पीतवर्ण रूप त्यासी, नारद गणेश देव देखा.
ऐसे दैवत स्वरासी बिभत्सरस अति उल्हासी गायन करी भक्तीसी लंकानाथ शिवाप्रती पुष्कर द्वीप उपज जासी निषाद स्वर नाम परियेसी उत्पत्ती तालव्य संधीसी हस्तीस्वरे गातसे असुर वंश वैश्यकुळी कल्पशुद्ध वर्णपाटली तुंबर मुनी देवता जवळी सूर्य देवता अवधारी भयानक रसे देखा चर्ची व्याकळ असे निका येणे परी सप्तस्वरिका गायन करी लंकानाथ रागसहित रागिणीसी गायन करी सामवेदासी श्रीरागादी वसंतासी आलाप करी दशशीर भैरवादी पंचमरागी नटनारायण मेघरागी गायन करी अभ्यासयोगी लंकानाथ शिवाप्रती गौडी कोल्हाळी आंधाळी द्राविडी रागी कौशिकमाळी देवगांधार आनंदलिळी गायन करी लंकानाथ धनाश्रिया वराडीसी रामकिया मंजरीसी गौडकी देशाक्षी हारीसी गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जरी सहित वेळावली राग ललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशीर त्रोटकी मोटकी देखा टंकाक्षी सुधा नाटिका सैंधवी मालवी ऐका गायन करी लंकानाथ बंगाली राग सोरटीसी कामबोध मधुमाधवीसी देवक्रिया भूपाळीसी गायन करी दशानन रागवल्लभ माधुरीसी राव्हेरी राग हर्षी विहंगदात्री चंडीसी वसवी जादी रागाने शीर कापुनी आपुले देखा यंत्र केले कर कमळिका नर काढून तंतुका रावणेश्वर गातसे समयासमयी आलापन करी दशशिर आपण प्रातःकाळी करी गायन अष्टरागे परियेसा मध्यम राग वेळावली देशाख्य भैरवी भूपाळी मल्हार धनाश्री बंगाली प्रातःकाळी गातसे बराडी ललिता गुर्जरीसी गौडक्री आहिरी कौशिकेसी माध्यान्ह समयी गायनासी रावण करी परियेसा पुरंजी तोडी मालाश्रियेसी देशाख्य पंचम परियेसी अपराह्न वेळ अतिहर्षी ईश्वराप्रती गातसे चार प्रहरी गौडीयेसी रामकली श्री रागासी देवक्री पट मंजिरेसी वसंतू रागे ऋतुकाळी ऐसी 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमौळीची भक्ती ते रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निजरूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त्र त्रिनेत्रेसी 10 भुजा स्वरूपेसी उभा राहोनी संतोषी मागवर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझपाशी लक्ष्मी माझे घरची दासी अष्टैनिधी माझे द्वारी चतुरानन माझा ज्योतिषी 33 कोटी देवहर्षी सेवा करिता ती आम्हासी सूर्यचंद्र वरुण वायू अग्निसारिखा सेवा करी वस्त्रे धूतसे अतिकुसरी यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवणा इंद्र पराभविता पुत्र कुंभकर्णासारिखा भ्रात स्थान माझे समुद्रात कामधेनू माझ्या घरी 6 कोटी आयुष्य मज समान नाही दुजा आलो असे याची काजा कैलास नेन लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजावे तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपामूर्ती दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असेल पूजेसी काय करीसी कैलासासी प्राणलिंग देईन तुझ जे जे मनीची वासना पुरेल ऐसे जाण लिंग असे माझा प्राण म्हणून दिले रावणासी पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करोनी रुद्राभिषेके करोनी पूजा करी एक चित्ते वर्षे 3 जरी पूजिसी तुसी माझे स्वरूप होसी
जे जे मनी इच्छिसी पावसी त्वरित अवधारी. हे लिंग असेल जयापासी मृत्यू नाही परियेसी. दर्शन मात्रे नित्य दोष त्वरित जातील अवधारी. ठेवू नको भूमीवरी जव पाविजे तुझी नगरी. वर्षे 3 पूजा करी तूची ईश्वर होशील. वरू लाधला लंकेश्वरू केला साष्टांग नमस्कारू. निरोप दिधला कर्पूर गौरू निघाला त्वरित लंकेसी. इतुके होता अवसरी नारद होता ऋषेश्वर. निघोनी गेला वेगवत्तर अमरपुरी इंद्रभुवना. नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्थ चित्ते बैसलासी. अमरत्व दिधले रावणासी लक्ष्मी नेली आजी तुमची. चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग दिधले कर्पूर गौरे. आणि दिधला असे वर तुची ईश्वर होशील. वर्षे 3 पूजिलियासी तूच माझे स्वरूप होसी. तुझी नगरीच कैलासी मृत्यू नव्हे कधी तुझ. ऐसा वर लाधोनी रावण गेला संतोषोनी. 33 कोटी देव कोठुनी सुटतील आता तुम्हासी. जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा. उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटीस न्यावे रावणासी. ऐसे वचन ऐकोनी इंद्र भ्याला कापोनी. नारदासी विनवी कर जोडूनी काय करावे म्हणतसे. नारद म्हणे इंद्रासी उपाव करावे त्वरितेसी. जावे तुम्ही ब्रह्मयापाशी तो यासी उपाय त्वरित करील. इंद्र नारद समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित. विस्तारोनी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी. ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी. दैत्यावरी ऋषिकेशी उपाव करील निर्धारी. म्हणून निघाले तिघे जण पावले त्वरित वैकुंठ भुवन. भेटी जाहली नारायण सांगती वृत्तांत रावणाचा. विरिंची म्हणे विष्णूसी प्रतिकार करा वेगेसी. कारण असे तुम्हासी राम अवतारी परियेसा. 33 कोटी देवांसी घातले असे बंधनेसी. याची कारणे तुम्हासी कारण असे अवधारा. ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला दैत्य चांग. आता रावण अभंग तोची ईश्वर होईल. त्वरित उपाव करावयासी पुढे जड होईल तुम्हासी. निर्दाळावया राक्षसांसी अवतरोनी तुम्हीच यावे. ऐसे विनवी चतुरानन तव श्री विष्णू म्हणे कोपोन. कार्य नासिले म्हणोनी निघाला झडकरी कैलासासी. विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा काय करिसी. प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा. रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे भृत्य. कारागृही असती समस्त केवी सुटती सांगा आम्हा. ऐशा दुराचारियासी वर देता तुम्ही कैसी. देवत्व गेले त्याची या घरासी घेईल स्वर्ग निर्धारी. ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो त्याचे भक्तीसी. विसर पडला आम्हासी संतोषोनी दिधले प्राणलिंग. आपले शिर छेदोनी देखा वीणा केला स्वहस्तिका. सप्तस्वरे वेदाधिका गायन केले भक्तीने. जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी. भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे. विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता. आम्हासी होय बहुता दैत्य उन्मत्त होता ती. देवद्विजादी लोकांसी पीडा करिता ती बहुवसी. याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा. कधी दिधले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी. शंकर म्हणे विष्णूसी 5 घटी झाल्या देखा. ऐकताची शिववचन उपाय केला नारायणे. चक्र पाठविले सुदर्शन सूर्या आड व्हावयासी. बोलावनी नारदासी सांगत असे ऋषिकेशी. तुम्ही जावे त्वरितेसी जातो लंकेसी रावण. मार्गी जाऊनी त्यासी विलंब परियेसी. जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणतसे. चक्र झाले सूर्या आड स्नान संध्या रावणाचाड.
तुम्ही जाऊनी दृढ विलंब करावा तयासी. ऐसे ऐकोनिया बोला नारद मुनी त्वरित गेला. मनोवेगे पावला मार्गक्रमिता लंकानाथ. नारदाते पाठवुनी विष्णू विचारी आपुले मनी. गणेश्वराते विनवुनी पाठवू म्हणे विघ्नासी. बोलावुनी गणेशासी सांगे विष्णू विनयेसी. कैसा रावण परियेसी तू ते सदा उपेक्षितो. सकळ देव तुझ वंदिती त्यांचे मनोरथ पूर्ती. तुझ जे जन उपेक्षिती विघ्न होय तयासी. तुझ नेणता रावण दे घेऊन गेला निधान ऐका. प्राणलिंग अतिविशेषा नेले शिवा चाळवुनी. आता तुवा करणे एक रावणापाशी जावे ऐक. कपट रूपे व्हावे कुब्जक बाळवेश धरुनी. वाटेसी होईल अस्तमान रावण करील संध्यावंदन. नारद गेला याची कारण विलंब करावया रावणासी. आज्ञा शिवाची रावणासी लिंगन ठेवावे भूमीसी. शौचाचमन समयासी आपणाजवळीन ठेविल. बाळकपणे तुवा जावे शिष्यरूपे करुणा भावे. सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्यासमयी तुझे हात लिंग देईल विश्वासरीती. तुवा ठेवावे क्षिती लिंग राहील तेथेची. येणे परी गणेशासी शिकवी विष्णू परियेसी. संतोषोनी महाऋषी भातुके मागे तये वेळी. लाडू तिळवे पंचखाद्ये इक्षु खोबरे दाढिमादिद्ये. शर्कराघृत क्षितसद्ये द्यावे त्वरित आपणासी. चणे भिजवुनी आपणासी तांदूळ लाया साखरेसी. त्वरित देणे भक्षणेसी मज कारणे म्हणतसे. जे जे मागे विघ्नेश्वर त्वरित देत शारंगधर. भक्षित निघाला वेगवक्त्र ब्रह्मचारी वेश धरुनी. गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महागाढे. उभा ठेला रावणा पुढे म्हणे कोठोनी आलासी. रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी. केले उत्सर्ग तपासी संतोषविले चंद्रमौळी. प्रसन्न होऊन आम्हासी लिंग दिधले परियेसी. आणिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा दैव अधिक तुझे आता. लिंग लाधलासी अद्भुता जाणो आम्ही अत्यंत. दाखवी लिंग आम्हा कैसी खूण जाणे परियेसी. लिंग लक्षण तुम्हासी विस्तारे सांगेन. नारदाच्या बोलासी विश्वास न करी परियेसी. दाखवी दुरुनी करेसी व्यक्त करोनी लिंग तये वेळी. नारद म्हणे लंकेशा लिंग महिमा प्रकाशा. सांगे नाईक बहुवसा कथा ऐके बैसोनिया. लिंग उपजले कवणे दिवशी जाणे आपण पूर्वापरेसी. एक चित्ते परियेसी कथा असे अपूर्व ऐक. गिळून सकळ सैरी भांसी मृग एक काळाग्नी ऐसी. ब्रह्मांड खंड परियेसी पडिला होता तो मृग. ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी गेले होते पारधीसी. मृग मारिला परियेसी भक्षिले मेद तये वेळी. त्यासी होती तीन शिंगे त्याखाली होती तीन लिंगे. तिघी घेतली तीन भागे प्राणलिंगे परियेसा. लिंग महिमा ऐके कानी जे पूजतील वर्षे तिन्ही. तेची ईश्वर होतील निर्गुण वरदमूर्ती तोची होय. लिंग असेल जयस्थानी तेची कैलास असे जाणी. महत्व होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरासी. असे आणिक अपार महिमा सांगे नाईक एक नेमा. रावण म्हणे कार्य आम्हा जावे त्वरित लंकेसी. म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तये वेळी. सूर्यास्तमान आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी. सहस्त्रवेद तू वाचिसी संध्याकाळी मार्गक्रमिसी. वाटेसी होईल तुझनिशी संध्यालोप होईल. आम्ही राहू संध्यावंदनासी म्हणून नारद विनयेसी. पुसोनिया रावणासी गेला नदीसी नारद. इतुकी या अवसरी गणेश पातला ब्रह्मचारी. रावणापुढे चरणचारी समिधा तोडी कौतुके. रावण चिंती मानसी व्रतभंग झाला आपणासी. संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणतसे. ईश्वरे सांगितले आपणासी लिंगन ठेवावे भूमीसी. संध्या समय झाली निशी काय करू म्हणतसे.
तव देखिला ब्रह्मचारी अतिसुंदर बाळकापरी, हिंडतसे नदी तीरी देखिले रावणे तये वेळी. मग विचारी लंकानाथ ब्रह्मचारी कुमार दिसत, न करिला आम्हा विश्वासघात लिंग देऊ तया हाती. संध्या करू स्वस्थ चित्तेसी लिंग असेल तयापाशी, बाळका आहे हा निश्चितेसी म्हणून गेला तया जवळी. देखोनिया दशशिर पळतसे लंबोदर, रावण झाला द्विजवर अभय म्हणत गेला जवळी. रावण पुसे तयासी तू कवण सांग आम्हासी, माता पिता कवण तुझसी कवण कुळी जन्म तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावणा इतुके पुससी किंकारणा, आमच्या बापे तुझरीना काय देणे सांग मज. हासोनिया लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर, सांग बाळा कवणाचा कुमर प्रीतिभावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मांगेसी रुद्राक्षमाळा असे देखा. शंकर म्हणजे नामतयासी भिक्षा मागे अहर्निशी, वृषभारूढ उमा सरसी जननी माझी जगन्माता. इतुके का आम्हा पुसतोसी तुझ देखिता भीती आम्हासी, बहुत होतसे परियेसी सोडी कर जाईन. रावण म्हणे ब्रह्मचारी तुझा पिता असे दरिद्री, सदा भिक्षा मागे भारी सौख्य तुझ काही नाही. आमचे नगर लंकापुर रत्नखचित आहे ती घर, आम्हा सवे चाल कुमरा देव पूजा करी सुखे. जे जे मागसी आम्हासी सकळ देईन परियेसी, सुखे चाल आम्हा सरसी म्हणे रावण तये वेळी. ब्रह्मचारी म्हणे त्यासी लंकेसी आहेत बहुत राक्षसी, आपण बाळक अरण्यवासी खातील तेथे मज देखा. न ये तुझ्या नगरासी सोडी जाईन घरासी, क्षुधे पिडिलो बहुवसी म्हणून भक्षितो भातुके. इतके ऐकोनी लंकानाथ त्या बाळका ते संबोखित, लिंगधरी ऐसे म्हणत संध्या करीन तववरी. बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियेसी, ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणतसे. तुझे लिंग असेल जड आपण बाळक असे वेडे, नेघे लिंग जाई सोड धर्म घडेल तुम्हासी. नाना परी संबोखित लिंग देत लंकानाथ, संध्या करण्या आपण त्वरित समुद्र तीरी बैसला. ब्रह्मचारी थडीसी उभा विनवितसे रावणासी, जड झालिया आपणासी ठेवीन त्वरित भूमीवरी. तीन वेळ तुम्हासी बोलाविन परियेसी, वेळ लागलिया तुम्हासी ठेवीन आपण भूमीवरी. ऐसा निर्धार करूनी उभा गणेश लिंग धरुनी, समस्त देव विमानी बैसोनी पाहती कौतुक. अर्घ्य समयी रावणासी बोलावी गणेश परियेसी, जड झाले आपणासी लिंग घेगा म्हणतसे. न्यासपूर्वक अर्घ्य देखा रावण करीतो अतिविवेका, हाती दाखवितो बाळका येतो राहे म्हणोनी. आणिक एक क्षण पाहोनी गणेश बोले वेळ दोनी, जड जाहले म्हणोनी शीघ्र यावे म्हणतसे. न ये रावण ध्यानस्थ गणेश असे उच्चारित, समस्त देवी साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरोनी लिंग ठेविले स्थापुनी, संतोष जाहला गगनी पुष्पे वर्षती सुरवर. अर्घ्य देऊनी लंकेश्वर निघोनी आला वेगवत्तर, मग देखिले लिंग तत्र तव भूमीवरी ठेविले असे. आवेशोनी रावण देखा टोले मारी गणनायका, हास्यवदने रडे तो देखा भूमीवरी लोळतसे. म्हणे माझ्या पितयासी सांगेना आता त्वरितेसी, का मारिले बाळकासी म्हणून निघाला रडत देखा. मग तो रावण काय करी लिंग धरुणी दृढ करी, उचलू गेला नाना परी भूमी सहित हालतसे. कापे धरणी तया वेळी रावण उचली महाबळी, न ये लिंग शिर आफळी महाबळी राहिला. नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार झाले देखा. ऐसे करुणी लंकानाथ गेला मागुती तप करीत, ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले.
आणिक असे अपार महिमा सांगता असे अनुपमा. स्कंद पुराणी असे विस्तीर्ण महिमा ख्याती असे त्रिभुवनी. ऐकोनी शिष्य गुरुच्या बोला नामधारक संतोषला. पुनरपि चरणा लागला म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.